प्रवाशांचा प्रवास, सकाळ संध्याकाळ प्रवाशांचे प्रचंड हाल। उन्हाळी सुट्टीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई जयपूर, मुंबई अजमेर आणि मुंबई बिकानेर साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे सुट्टीत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार। राज्य परिवहन महामंडळाच्या मोबाईल तिकिटांना प्रवाशांची पसंती, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 300% वाढ। देहर्ज नदीवरील पूल धोकादायक, मनोरवाडा मार्गावरील अवजड वाहतूक रोखली, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। 48 गावांना पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना 5 दिवसांपासून बंद, पाण्यासाठी नागरिकांना करावी लागते पायपीट। पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि कारला भीषण आग, आगीचं कारण अस्पष्ट। सांगलीतील मांदर्डेत ड्रग्जचा कच्चा माल जप्त, 11 लाखांच्या मुद्देमालासह 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई नाशिक महामार्गावर 2 वाहनांचा अपघात, अपघातात एकाचा मृत्यू। अमरावतीच्या सर्वात मोठ्या साईनाथ मार्केटमध्ये भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज। मनोरवाडा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार, आगीत लाखोंचा गहू जळून खाक। उटंबर खाडीपुलाचं दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात, वाहतुकीसाठी काही महिन्यातच सुरू होणार पूल। बिडकीनमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, जिल्ह्याचं तापमान 39 अंशाच्या वर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून 42 लाखांचे दागिने हस्तगत, पोलिसांकडून 5 जिल्ह्यांमध्ये तपास, 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश। पारंपरिक पद्धतीने पालखी नाचवत शिमगोत्सवाची सांगता, गावागावात उत्साह शिगेला। फ्रान्सिस स्कॉट ब्रिजवरून स्टील आणि कॉन्क्रीट काढण्याचं काम सुरू, डायव्हर्सच्या मदतीने शोध कार्यालाही सुरुवात। झिम्बाब्वेमध्ये दुष्काळामुळे उपासमारीची भीती, 27 लाख लोकांना बसतायत दुष्काळाच्या झळा। पाकिस्तानातील ख्रिश्चन नागरिकांकडून ईस्टर संडे साजरा, फातिमा चर्चमध्ये केली प्रार्थना। आणि अमेरिकेत 23 स्टारलिंक उपग्रह लॉन्च, स्पेसएक्सनं दिली माहिती।